नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये परंपरेने काही समाज घटकांना विशेषतः SC/ST समुदायाला मंदिर प्रवेश नाकारण्यात आला. ही प्रथा मुख्यतः जाती व्यवस्थेवर आधारित होती. उच्चवर्णीयांनी धार्मिक शुद्धतेच्या संकल्पनेचा आधार घेऊन दलितांना देवदर्शनाचा अधिकार नाकारला. यामुळे सामाजिक भेदभाव अधिक घट्ट झाला. 19व्या व 20व्या शतकात या अन्यायाविरोधात चळवळी उभ्या राहिल्या. महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशासाठी आणि सामाजिक समानतेसाठी लढा दिला. अलीकडच्या काळातही काही ठिकाणी मंदिर प्रवेशावरून वाद आणि अन्यायाच्या घटना घडल्या आहेत. जरी कायद्याने सर्वांना समान अधिकार आहे, उदाहरणार्थ 2018 मध्ये सबरीमाला मंदिर येथे महिलांच्या प्रवेशाबाबत मोठा वाद निर्माण झाला. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार दिला. मात्र काही गटांनी विरोध करत आंदोलने केली आणि काही महिलांना मंदिरात जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला व झालाही. काही ठिकाणी हिंसक चकमकी, दगडफेक आणि तोडफोडीच्या घटनाही घडल्या. तसेच विविध राज्यांमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश केल्यावर सामाजिक बहिष्कार, मारहाण किंवा दबाव टाकल्याच्या बातम्या अधूनमधून समोर येतात. उदाहरणार्थ गुजरात, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील काही गावांमध्ये दलित कुटुंबांना म्हणजेच SC/ST कुटुंबांना मंदिरात पूजा केल्यामुळे विरोध सहन करावा लागल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. अशा घटनांमध्ये स्थानिक पातळीवर तणाव निर्माण होतो आणि प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागतो. मंदिर प्रवेशासाठी झालेल्या चळवळीमध्ये अनेकांना हिंसेला सामोरे जावे लागले. 1927 मधील महाड सत्याग्रह आणि 1930 मधील काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन, यावेळी आंदोलनकर्त्यावर हल्ले झाले, त्यांना मारहाण करण्यात आली आणि सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. अशा घटनांमध्ये किती लोक जखमी झाले किंवा हिंसेचा बळी ठरले याची अचूक संख्या उपलब्ध नाही, कारण त्या काळातील नोंदी मर्यादित होत्या. परंतु अनेक ठिकाणी शेकडो लोकांना मारहाण, अटक आणि दडपशाहीला सामोरे जावे लागले आहे. तथापि अशा घटना संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. भारतीय संविधानानुसार धर्मस्वातंत्र्य आणि समानतेचा अधिकार सर्वांना आहे आणि बहुतांश ठिकाणी सर्व समाज घटकांना मुक्तपणे मंदिरात प्रवेश मिळतो. तरीही जिथे अन्याय होतो तिथे कायदेशीर कार्यवाही आणि सामाजिक जागरूकता यांची आवश्यकता अधोरेखित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिर सत्याग्रह करावा लागला, कारण त्या काळात दलितांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई होती. नाशिकमधील काळाराम मंदिर हे प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर असूनही तथाकथित अस्पृश्य समाजाला देवदर्शनाचा अधिकार नाकारला जात होता. ही मनाई केवळ धार्मिक नव्हती, तर ती सामाजिक हीनतेची जाणीव करून देणारी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते की जर दलितांना देवाच्या घरातही प्रवेश नसेल तर त्यांना समाजात समानतेचा दर्जा कधीच मिळणार नाही. म्हणूनच 1930 साली त्यांनी हजारो अनुयायांसह मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह सुरू केला. या आंदोलनाचा उद्देश केवळ मंदिरात जाणे नव्हता, तर जातीय भेदभावाला आव्हान देणे आणि मानव म्हणून समान हक्क मिळवणे हा होता. काळाराम मंदिर सत्याग्रहामुळे समाजात मोठी चर्चा झाली. जरी त्यावेळी मंदिराचे दरवाजे त्वरित उघडले गेले नाहीत, तरी या आंदोलनाने अस्पृश्यतेविरुद्धचा लढा अधिक बळकट केला आणि पुढे सामाजिक व कायदेशीर बदलासाठी मार्ग मोकळा झाला.